श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील मधला काही काल. दुष्काळांतील कार्य. सन 1876 ते 77 साली श्री महाराज गोंदवल्यासच राहिले. या काळात सर्व ठिकाणी दुष्काळाचा कहर उडाला. त्यावेळी सरकारने थोडी दुष्काळी कामे सुरू केली, पण त्यामुळे लोकांची उपासमार टळली नाही. तेव्हा श्री महाराजांनी गोंदवल्यास आपल्या मालकीच्या शेतामध्ये एक दुष्काळी काम सुरू केले. त्यांनी जवळजवळ 150 बैलगाड्या कामावर लावल्या. या शेतातली माती काढून त्या शेतामध्ये नेऊन टाकायची हे त्यांचे काम. काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज एक भाकरी आणि भांडे भरून आमटी मिळायची. श्री महाराज पोटाला अन्न देतात हे कळल्यावर गोंदवल्यांतीलच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतीलही गरीब लोक कामाला येऊ लागले. श्री महाराजांनी आपली कोठारे उघडी ठेवली होती. सुमारे 1,500 मनुष्य रोज अन्न घेऊन जाई. गावचे काही लोक व घरची मंडळी मिळून इतक्या भाकरी भाजीत असत. त्यांच्यावर सरस्वतीची देखरेख असे आणि भाकऱ्या तयार झाल्यावर श्री महाराज आपल्या हाताने त्या कामगारांना वाटीत असत. भाकरी देत असताना भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी पापलेले जीव पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत. त्यावेळेचा औंधचा राजा एक दिवस गोंदवल्यावरून औंधला चालला होता. त्याने हा प्रचंड समुदाय पाहिला आणि आपली गाडी थांबविली. इतक्यात लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे असे त्याने लोकांना विचारले. श्री महाराजांचे नाव कळल्यावर त्याने त्यांचे दर्शन घेतले व त्यांना धन्यवाद देऊन तो गेला. वासुदेव बळवंतांची भेट. भारतवर्षात इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांमध्ये श्री वासुदेव बळवंत फडके यांचे नाम अग्रगण्य आहे. सन 1845 साली त्यांचा जन्म झाला आणि सन 1883 साली ते मृत्यू पावले. श्रीदत्त हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्याची पूजा केल्या वाचून आणि गुरुचरित्राच्या पोथीच्या अध्यायाचा पाठ वाचल्या वाचून ते अन्नग्रहण करीत नसत. रोज वाचण्यासाठी गुरुचरित्राची एक पोथी त्यांनी आपल्या हाताने लिहून काढली होती. तरच दत्ताच्या नामाचा रोज 5000 जप ते करीत आणि इतर वेळी सहज दत्ताच्या नामाचा उच्चार करीत. पूजा व जप आटोपल्यावर ते पुष्कळ वेळ ध्यान लावून बसत. त्यावेळी त्यांना स्वतःचे भान उरत नसे. श्री अक्कलकोट स्वामी, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू आणि श्री काळबोबा या सत्पुरुषांची दर्शने त्यांनी घेतली होती. परंतु त्यांपैकी कोणीही इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करण्याच्या त्यांच्या विचाराला दुजोरा दिला नाही, कारण अनुकूल काळ यायला अजून पुष्कळच अवकाश होता. श्री काळबोवांच्या दर्शनास ते गेले असता श्री काळबोवांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना म्हटले, चांगले आहे खरे, पण हट्टाला पेटून भिंतीवर डोके आपटशील तर फुकट मरशील. असो. वर वर्णिल्याप्रमाणे गरिबांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास सिद्ध झालेल्या श्री महाराजांना बघून वासुदेव बळवंतांना फार आनंद वाटला. पण संबंध देशालाच आग लागली होती. तेथे एकटा मनुष्य काय करणार या विचाराने ते निराश झाले व नंतरची 1-2 वर्षे त्यांनी बंडाची सर्व सिद्धता करण्यात घालवली. सिद्धता पुष्कळ झाली तरी आपल्या चळवळीस भगवंताचे अधिष्ठान असावे असे त्यांना मनापासून वाटे, म्हणून रणांगणात प्रत्यक्ष उतरण्याच्या अगोदर तरवार घेऊन पुन्हा एकदा ते श्री अक्कलकोट स्वामींच्याकडे गेले. त्यांनी स्वामींना नमस्कार केला, आपली तरवार त्यांच्या पुढे ठेवली व दूर जाऊन बसले. मनात इच्छा अशी की श्री स्वामींनी आपल्या हातात तरबार दिली तर आपण अजिंक्य बनू. परंतु श्री स्वामींनी एका सेवेक्याला हांक मारली आणि जवळच्या एका झाडावर ती तरवार नेऊन ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे अर्थात त्याने केले. वासुदेव बळवंत बराच वेळ बसून राहिले, पण श्री स्वामी काही बोलेनात.
तेव्हा ते अतिशय नाराज झाले आणि आपली तलवार घेऊन पुण्यास निघून गेले. घरी आल्यावर देखील त्यांना चैन पडेना, म्हणून श्री महाराजांना भेटण्यासाठी ते गोंदवल्यास आले. ते पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि श्री महाराज शेतामध्ये उभे होते. बरोबर बरीच मंडळी असल्याने दोघांचे नुसते वरवरचे बोलणे होऊन श्री महाराज त्यांना घरी घेऊन आले. मंडळींची सर्व निजानीत झाल्यावर श्री महाराजांनी रात्रभर त्यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु काही केल्या त्यांची समजूत पटेना. तरी दोघेही समवयस्क असल्याने श्री महाराजांनी त्यांना फार प्रेमाने व आपुलकीने वागविले आणि अति जीव तोडून उपदेश केला. दुसऱ्या दिवशी ते परत निघाले त्यावेळी पुढील संभाषण झाले. वासुदेव बळवंत बोलले, मी सगळी तयारी केली आहे. माझी माणसेदेखील तयार आहेत. तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो. मला तुम्ही मदत करा. यावर श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले, छे छे, मी रामदास नाही आणि तुम्ही शिवाजी होऊ शकणार नाही. सध्याचा काल आपल्याला अनुकूल नाही. आपली शक्ती फुकट दवडू नका. तुम्ही भगवंताची उपासना करीत रहा, म्हणजे तुमच्या कार्याला जास्त जोर चढेल. अनुकूल काल यायला जरा अवकाश आहे. श्री महाराजांचे हे शब्द ऐकून वासुदेव बळवंत फार चिडले आणि आहा रे साधू असे म्हणून त्यांनी श्री महाराजांच्या तोंडापुढे हात ओवाळले आणि ते तडक पुण्याला चालते झाले. पुढे थोड्याच दिवसात त्यांनी बंडाचे निशाण उभारले व अल्पावधीत जिकडे तिकडे आपले नाम गाजवून टाकले. शेवटी सन 1879 च्या जुलै महिन्यात सरकारने त्यांना विश्वासघाताने पकडून त्यांच्यावर खटला भरला. वासुदेव बळवंतांना सरकारने कैद केले. ही बातमी श्री महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते इतकेच बोलले, अरे रे, आपल्यापैकी चांगल्या माणसाचा घात झाला. भगवंताने यापुढे त्यांचे फार हाल करू नयेत. 4 वर्षांनंतर सन 1883 साली ते एडनला कैदेतच वारले. पुत्रजन्म व पत्नीचा मृत्यू यात सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. या गोष्टीचा खरा आनंद कोणाला झाला असेल तर तो गीताबाईंना होय. त्यांनी अनेक परींनी आपल्या सुनेरचे कौतुक केले. 9 महिने पूर्ण झाल्यावर ती बाळंत होऊन तिला मुलगा झाला. तो हुबेहूब श्री महाराजांसारखा दिसे, म्हणून त्याला पाहून गीताबाईंना श्री महाराजांच्या तान्हेपणाची आठवण होई. आपल्या नातवाचे 4 मोठ्या थाटाने करावे असा त्यांचा हेतू होता, परंतु श्री महाराजांनी बारसेच करण्याचे टाळले. घरच्या व गावच्या सर्व लोकांना हे चमत्कारिक वाटले खरे, पण सरस्वती मात्र भवितव्यता पूर्णपणे ओळखून होती. 1 वर्षाच्या आतच तो परलोकवासी झाला. मुलगा. नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला. तापाचा जोर विशेष नव्हता, तरी तिचा अंतकाल समीप आल्याचे श्री महाराजांनी मोठ्या खुबीने तिला सुचवले. त्या प्रसंगास निर्भयपणे तयार राहण्याइतके उपासनेचे तेज तिच्यापाशी खास होते. शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितले. ती आपल्या सासूसास्यांच्या पाया पडली. नंतर तिने श्री महाराजांच्या पायाचे तीर्थ घेतले आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला. रावजींचे देहावसान. सरस्वती वारल्यावर श्री महाराज प्रवासाला निघून गेले. जिजीबाई फार आजारी आहे असे कळल्यावरून ते इंदूरला गेले. काही दिवसांनी एके दिवशी श्री महाराजांनी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सर्व मुंडन केले. ते पाहून लोकांना फार आश्चर्य वाटून असे करण्याचे कारण विचारता श्री महाराज त्यांना बोलले, आज आमचे वडील वैकुंठवासी झाले. इकडे गोंदवल्यास रावजी वारल्यामुळे गीताबाईंना फार दुःख झाले आणि श्री महाराज तेथे नसल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडली. त्यांचा धाकटा भाऊ अण्णा घरी होता,
पण उत्तरक्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असा शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे पुढे कसे करावे ही चिंता सर्वजणांना लागून राहिली. अशा परिस्थितीत बरोबर 10व्या दिवशी श्री महाराज गोंदवल्यामध्ये हजर झाले. त्यांनी वडिलांची उत्तरक्रिया यथासांग केली व आईचे दुःख हलके केले. द्वितीय विवाह 3-4 महिने असे गेल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्री महाराजांना मुली सांगून येऊ लागल्या. कोणते तरी निमित्त पुढे करून श्री महाराजांनी बरेच दिवस ते टाळले. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "अरे गणू, अजून तुझे लग्नाचे वय आहे." यावेळी श्री महाराजांचे वय 30 ते 32 वर्षे असावे. "तू पुन्हा लग्न करावेस अशी माझी फार इच्छा आहे." "नाही म्हणू नकोस," श्री महाराजांनी आईला उत्तर दिले, "मी तुझे ऐकेन, पण ते एका अटीवर. मुलगी मी स्वतः पसंत करीन." या अटीला आईने कबुली दिली. गोंदवल्यापासून ब्याच कोसांबर आटपाडी नावाचे गाव आहे. तेथे सखारामपंत देशपांडे नावाचे एक सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना 5-6 मुलीच होत्या. त्यांपैकी एक मुलगी जन्मापासून आंधळी होती. या मुलीच्या लग्नाबद्दल सखारामपंतांना फार काळजी वाटे. श्री महाराजांनी पुन्हा लग्न करण्याचे आईजवळ कबूल केल्यावर ते एक दिवस उठले आणि आटपाटीला देशपांड्यांच्या घरी गेले. श्री महाराज आपल्या घरी आलेले पाहून सखारामपंतांना फार आनंद वाटला. त्यांनी श्री महाराजांचा मोठा आदर करून असे अचानक येण्याचे कारण विचारले. श्री महाराज म्हणाले, "तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना? आमच्यापैकीच एकाला लग्न करायचे आहे, म्हणून मी मुलगी पाहायला आलो आहे." लगेच त्यांनी आपल्या 3-4 मुलींना आणून श्री महाराजांच्या समोर उभे केले. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना म्हटले, "तुमची एक आंधळी मुलगी लग्नाची आहे असे मी ऐकतो. तिला बाहेर आणा." सखारामपंतांनी आपल्या आंधळ्या मुलीला बाहेर आणून बसवले. श्री महाराजांनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असे सांगितले. नंतर श्री महाराज बोलले, "सखारामपंत, मी स्वतःच लग्न करणार आहे. ही मुलगी मला पूर्ण पसंत आहे. परंतु मी हा असा गोसावी, तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि मग मुलगी मला द्यायची असेल तर द्या." आपल्या आंधळ्या मुलीला मागणी घालण्यासाठी स्वतः श्री महाराजांसारखा वर आपण होऊन चालत आलेला पाहून सखारामपंतांचे आश्चर्य आणि आनंद गगनात मावेना आणि त्यांनी ताबडतोब संमती दिली. घरी परत आल्यावर श्री महाराजांनी आपण लग्न ठरवून आल्याचे आईच्या कानांवर घातले व ते ऐकून आईला देखील बरे वाटले. पुढे मुहूर्ताच्या तिथीवर श्री महाराज एकटेच आटपाटीला गेले आणि लग्न करून परत घरी आले. आल्याबरोबर त्यांनी मुलीला आईस नमस्कार करण्यासाठी तिच्या पुढे नेली आणि ते आईला म्हणाले, "आई, ही बघ, तुला नवीन सून आणली आहे. ही सून अशी आहे की ती कधी डोळे वर करून तुझ्याकडे पाहणार नाही." आईने मुलीच्या तोंडाकडे पाहिले तर ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी. तेव्हा तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि आता हसावे की रडावे हे तिला कळेना. ती एवढेच बोलली, "गणू, तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही बाबा. बरे, आता झाले ते झाले." मुलीचे माहेरचे नाव यमुना होते, ते बदलून पुन्हा सरस्वतीच ठेवले. दुसरे लग्न झाल्यावर श्री महाराज गोंदवल्यास 4-6 महिने राहिले. एवढ्यामध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा कालवश झाला. त्याच्या दुःखाचा जोर कमी होत आहे तोच त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई, जी खातवळला दिलेली होती, ती वारली. अशा रीतीने अगदी थोड्या काळामध्ये घरातील 3-4 माणसे मृत्युमुखी पडली व गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला. एक जीवावरचा प्रसंग. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्री महाराज तेवढे मोठे असे राहिले.
त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या, त्यांपैकी काही जमिनी गोंदवल्यास होत्या व काही दुसऱ्या गांवी होत्या. श्री महाराज एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनी संबंधाने तंटा उपस्थित केला. भाऊबंद श्री महाराजांना म्हणत, तुम्ही गोसावी झाला आहात, तुम्हाला मूल ना बाळ, शिवाय वर्षांतून 10 महिने तुम्ही बाहेर असता, तुम्हाला इतक्या जमिनी काय करायच्या आहेत. याच्या उलट श्री महाराज त्यांना म्हणायचे, वा, असे कसे, मी तर आताशी नवीन लग्न केले आहे, माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात झाली आहे, माझी जमीन मी उगीच का सोडू. असा वाद चालला म्हणजे बहुतेक प्रत्येक वेळी बोलाचाली होऊन प्रकरण अगदी हातघाईवर येई. भाऊबंद श्री महाराजांना वाटेल त्या शिव्या देत आणि हे देखील त्या सव्याज परत करीत. सगळे झाल्यावर श्री महाराज त्यांना चांदीचे ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला घेत. एकदा त्या भाऊबंदांनी काही वाईट विचार करून त्यांना आपल्या गावी बोलावून नेले. हे तेथे गेल्यावर भांडणाला पुन्हा आरंभ झाला. संध्याकाळची 5-5:30ची वेळ होती. श्री महाराज एका शेतामध्ये ओट्यावर बसले होते. इतर मंडळी सभोवार बसली होती. इतक्यात मागच्या माळवदावर एक भाऊबंद चढला आणि एक भला मोठा धोंडा त्याने श्री महाराजांच्या डोक्यात टाकला. ते चटदिशी बाजूला सरकले व वर त्याच्याकडे बघून बोलले, अरे रे, हे काय केलेस, ब्रह्महत्या. धरली असती ना. रात्री त्याच माणसाला जेवायला जवळ घेऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि ख्या अनुतापाने त्यांची क्षमा मागितली. मरायची विद्या झालेली हकीकत श्री महाराजांनी घरी आल्यावर आईला सांगितली. तिने आधी त्यांची दृष्ट काढली आणि त्यांना म्हणाली, गणू, देवाची कृपा समज, नाहीतर माझ्यावर केवढा प्रसंग आला असता. त्यावर श्री महाराज बोलले, आई, असे घाबरण्याचे कारण नाही. मला मरायची विद्या येते, पण समज मी मेलो तर तू काय करशील. आई झटक्याने बोलली, काय करीन, मी डोके आपटून जीव देईन. हा संवाद एवढाच झाला आणि दोघेही गप्प बसले. पुढे 8-15 दिवस गेल्यानंतर एके दिवशी रात्री श्री महाराज आईला म्हणाले, आई, आज माझे पोट फार दुखते आहे. थंडीने किंवा अपचनाने पोट दुखत असेल असे वाटून आईने त्यांना ओवा खायला दिला व जरासे शेकले, पण पोट दुखणे काही कमी होईना. इतकेच नव्हे तर त्यांचे पोट हळूहळू फुगायला लागले. हे पाहून मात्र आई घाबरली आणि तिने गावातील वैद्याला बोलावून आणले. वैद्याने नाडी पाहून मात्रा दिली तरी पोट फुगण्याचे काही कमी झाले नाही आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांची नाडी थांबली. नाडी थांबली असे कळल्यावर आईने एकदम जमिनीवर डोके आपटले आणि ती मोठ्याने रडू लागली. श्री महाराज अगदी प्रेतवत पडून होते. साधारण 1 तास गेल्यावर मंडळी जेव्हा पुढच्या तयारीला लागली तेव्हा श्री महाराजांनी आपला एक हात हळूच हलवला. लगेच सर्व मंडळी जवळ बसली आणि नाडी पाहू लागली. काही वेळाने शरीरात हळूहळू प्राण आला आणि श्री महाराज उठून बसले. आईने पुन्हा पुन्हा त्यांची नाडी दाबून पाहिली आणि ते जिवंत आहेत याची खात्री करून घेतली. दुसरे दिवशी तिने मारुतीला अभिषेक करविला. बरेच वर्षांनंतर या गोष्टीचा उल्लेख करून श्री महाराज म्हणाले, त्यावेळी आईला व इतर लोकांना वाटले की मी खराच मेलो. आता आपण उठलो नाही तर हे लोक आपल्याला जाळून टाकतील असा विचार करून मी हात हलवायला आरंभ केला. मरायची विद्या अशी असते असे मी आईला सांगितले. बैरागी होऊन काय साधले. लिंगोपंतांपासून श्री महाराजांच्या कुटुंबियांचे पंढरपूरला वळण होते. तेथे भडगामोकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्री महाराजांचे जाणे येणे विशेष असे. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्री महाराजांची भारी थट्टा करी.
तो नेहमी त्यांना म्हणे, तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास, यामध्ये काय साधलेस? आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही. यावर श्री महाराज उत्तर देत, दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष मात्र गटारात लोळत असतो, तशी तुझी अवस्था आहे. श्री महाराजांनी आईला मरायची विद्या दाखवल्यानंतर थोड्या दिवसांनी कार्तिकी एकादशी आली. त्यासाठी पंढरपूरला जावे म्हणून एकादशीला 10-12 दिवस अवकाश असतानाच श्री महाराज गोंदवल्याहून निघाले. ते भडगामवकरांच्या घरी आले. तो त्यांचा एकुलता एक मुलगा विषमाने आजारी असल्याचे त्यांनी पाहिले. श्री महाराज अहोरात्र त्या मुलाजवळ बसून असत व त्याच्या आईबापांना धीर देऊन औषधपाणी उत्तम रीतीने करायला लावीत. त्या मुलाचेही श्री महाराजांवर अति प्रेम होते आणि इतक्या तापामध्ये देखील तो नामस्मरण करीत असे. तापाच्या 20व्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला, तेव्हा श्री महाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतला आणि अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्री महाराजांनी बैरागी होऊन काय साधले होते याची खरी कल्पना त्या रात्री मुलाच्या आईबापांना आली. त्या दुःखी आईबापांचे खरे सांत्वन करण्याचे काम श्री महाराजच करू जाणे. परंतु तेव्हापासून भडगामवकर मंडळी त्यांना फार मानू लागली आणि त्यांच्यापैकी अप्पासाहेब यांनी तर श्री महाराजांना सर्वस्व अर्पण केले. अलिबागचे सदुभाऊ लेले पंढरपूरला यात्रेसाठी अलिबागचे सदुभाऊ लेले नावाचे गृहस्थ आले होते. ते श्री महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी अलिबागला येण्याचा आग्रह केला, म्हणून काही दिवसांनी श्री महाराज अलिबाग येथे गेले. ती रात्रीची 11 वाजण्याची वेळ होती. सदुभाऊ बाहेर गांवी गेलेले होते. श्री महाराजांनी दारावर थाप मारली तेव्हा सदुभाऊंची म्हातारी आई जागी होती. तिने झरोक्यातून पाहिले तर एक तरुण वैरागी बाहेर उभा असलेला दिसला. तिने विचारले, तू कोण आहेस? श्री महाराज म्हणाले, मी सदुभाऊंचा गुरु आहे. त्यावर म्हातारी बोलली, तू सदुभाऊंचा गुरु असशील, पण मी तुला ओळखत नाही. सदुभाऊ घरात नाही. तू उद्या सकाळी ये. हे तिचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले आणि तेथेच बाहेर ओटीवर बसून राहिले. 12-12:30 वाजून गेल्यावर सदुभाऊ परत आले. श्री महाराज ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले. साष्टांग नमस्कार घालून, आपण असे बाहेर का बसला? हा प्रश्न सदुभाऊंनी विचारल्यावर श्री महाराज विनोदाने म्हणाले, अरे, तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले, मी तरी काय करू? बाहेर सदुभाऊंचा आवाज ऐकून म्हातारीने दार उघडले तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसवून ठेवल्याबद्दल सदुभाऊ तिला बोलू लागले, पण श्री महाराज लगेच त्यांना म्हणाले, अहो सदुभाऊ, तिला उगीच का बोलता? म्हातारीने केले ते अगदी बरोबर आहे. रात्री अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कुणाला आत घेऊ नये. म्हातारीच्या मनाला मात्र ही गोष्ट फार लागली. तिने श्री महाराजांची क्षमा मागितली. झाले गेले पूर्ण विसरून जा असे श्री महाराज तिला म्हणाले तरी तिच्या मनाला चैन पडेना. एक दिवस ती त्यांना म्हणाली, महाराज, मी आता 75 वर्षे वयाची आहे. माझा मुलगा मला फार चांगले वागवतो, पण मी आता थकत चालले आहे. माझी एक इच्छा शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या. मी आपल्याला माझा मुलगाच समजते. श्री महाराज एकदम बोलले, माय, खरीच तुमची तयारी आहे का? मग वाट कशाला बघायची? चला, आजच निघा. हे ऐकून सदुभाऊ व त्यांची आई दोघेही गडबडले आणि आई म्हणाली, असे नाही हो महाराज, मला आपले वाटले ते मी तुम्हाला सांगून टाकले इतकेच. आजच घाई नको. म्हातारीचे हे बोलणे ऐकून सर्वच मंडळी हसू लागली, पण श्री महाराज तिला आश्वासन देत म्हणाले, माय, तुम्ही तुमच्या अंतकाळची काळजी करू नका. आजपासून नामस्मरण करू लागा.
तुमच्या अंतकाली श्री मारुतीराय स्वतः तुम्हाला न्यायला येतील. या प्रसंगाच्या आधी काही वर्षांपूर्वी श्री महाराज अलिबागला गेले होते. त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता. त्या काळचा श्री महाराजांचा वेश बैराग्याचा, दाढी जटा वाढलेल्या, अंगाला राख फासलेली, कमरेला लंगोटी व पायामध्ये खडावा असा असल्यामुळे ते कोणाच्या घरी सहसा राहत नसत. ते गावामधल्या मंदिरामध्ये उतरले होते. अलिबागमधील सर्व मंडळी दर्शन घेऊन गेली व प्रत्येकजण त्यांच्याबद्दल सांगू लागला. तेव्हा तेथील सरदार बिवलकर यांची बायको त्यांच्या दर्शनास येण्यास निघाली. सकाळी 7 वाजण्याचा सुमार असून श्री महाराज एका विहिरीच्या काठावर उन्ह खात बसले होते. सरदारीणबाई दर्शनास येत आहे असे एकाने सांगितल्याबरोबर श्री महाराजांनी एकदम विहिरीत उडी टाकली. ती बाई पूजेचे साहित्य घेऊन विहिरीपाशी आली तरी श्री महाराज वर येईनात. 15-20 मिनिटे थांबून ती निघून गेली. पण नंतर बैरागी विहिरीत बुडाला असा सगळीकडे बोभाटा झाला. लोकांनी गळ टाकून पाहिले तरी श्री महाराजांचा पत्ता लागेना. लोक फार हळहळले. 1-2 तासानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. एकटे सदुभाऊ मात्र विहिरीच्या काठी सचित बसले होते. काही वेळ गेल्यावर डोळ्यात पाणी आणून ते ओरडले, महाराज, आपल्याला हा केवढा अपघात झाला. आता काही आपण मला भेटणार नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी पाण्याच्यावर डोके काढले आणि ते विहिरीतूनच बोलले, सदुभाऊ, मी आहे, काळजी करू नका. ज्या सदुभाऊंच्या डोळ्यांमध्ये दुःखाश्रू भरले होते तेथे एकदम आनंदाश्रू जमले. श्री महाराज बाहेर पडल्यावर सदुभाऊंनी त्यांना जबरदस्तीने आपल्या घरी राहाव्यास नेले. 1 दिवस राहिल्यावर ते जायला निघाले तेव्हा त्यांना आग्रह करून सदुभाऊंनी आणखी 1 दिवस ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी तसेच झाले. तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. या रीतीने 6 दिवस गेले. 7व्या दिवशी सदुभाऊंनी श्री महाराजांना सोन्याच्या पदराने मढवलेला एक तुंबा नजर केला. त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांच्या समोर खाडदिशी जमिनीवर आपटून फोडून टाकला. सदुभाऊ पाहतच राहिले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, काय रे, या तुंब्याचा लोभ दाखवून मला ठेवून घेत होतास काय? या तुंब्याची किंमत मला किती आहे हे तुला समजले ना? असे म्हणून ते तडक तेथून निघून गेले. भिल्लांच्या टोळीत अलिबागहून श्री महाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले. वाटेमध्ये अबूच्या जंगलामधून जात असता भिल्ल लोकांच्या एका टोळीने त्यांना गांठले. त्यांचे धष्टपुष्ट व तेजस्वी शरीर पाहून टोळीमधील तरुण भिल्लांना वाटले की हा कोणीतरी आपल्यासारखाच डाका घालणारा लबाड मनुष्य आहे. म्हणून त्यांनी श्री महाराजांना घेरले आणि जंगलामधल्या आपल्या निवासस्थानाकडे घेऊन चालले. श्री महाराज देखील एकही शब्द न बोलता त्यांच्याबरोबर अगदी मुकाट्याने चालू लागले. वाट चालत असता ते तरुण भिल्ल मुद्दाम त्यांना धक्के मारीत, तरी हे अगदी गप्प होते. ब्याच प्रकारांनी त्रास दिला तरी हा मनुष्य चिडत नाही किंवा उद्वेग दाखवित नाही हे पाहून टोळीमधील एक म्हातारा भिल्ल इतरांना बोलला, अरे, हा मनुष्य साधा दिसत नाही. याला त्रास देऊ नका. त्याच्यापाशी काय सामर्थ्य आहे हे आपल्याला माहित नाही. या म्हाताऱ्याला थोडीशी मंत्रशास्त्राची विद्या अवगत होती. नंतर सर्वजण जंगलामधील भिलांच्या अड्ड्यावर जाऊन पोहोचले. रात्र होऊन गेली होती. पलिते लावून ते लोक आपले अन्न शिजवित होते. तेव्हा त्या म्हाताऱ्याने श्री महाराजांच्या जवळ त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी केली. ते म्हणाले, मी नुसते दूध पितो, दुसरे काही खात नाही. हे ऐकून त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि त्यांना दूध देण्यास सांगितले. त्या मुलाने व त्याच्या बरोबरीच्या इतर तरुणांनी श्री महाराजांची चेष्टा करण्याचे ठरवून एक मारकी, नाठाळ, बांज गाय त्यांच्यासमोर आणून उभी केली
आणि त्यांच्या हातात एक मडके देऊन त्या गायीचे दूध काढून पिण्यास सांगितले. श्री महाराज गायीजवळ गेले. त्यांनी मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवर थाप मारली आणि ते तिला म्हणाले, माय, मला फार भूक लागली आहे. माझे पोट भरेल एवढे दूध दे. त्यांचा हात तिच्या अंगाला लागल्याबरोबर ती गाय त्यांचे अंग चाटू लागली व तिला पान्हा फुटला. तिच्या अंचळातून दूध गळू लागले. लगेच श्री महाराजांनी तिची धार काढली. तेव्हा एखाद्या दुधाळ गायीप्रमाणे तिने पुष्कळ दूध दिले. हा प्रकार पाहून सर्व भिल्लगार झाले. पण ज्यांनी ती गाय श्री महाराजांच्या समोर आणून उभी केली होती त्यांच्या तर तोंडचे पाणीच पळाले. श्री महाराज हे मोठे मांत्रिक आहेत अशी त्यांची पक्की समजूत होऊन ते आपल्याला काहीतरी शिक्षा करणार असे त्यांना वाटले. नंतर त्या म्हाताया भिल्लाने सर्वांच्या वतीने श्री महाराजांची क्षमा मागितली आणि सर्वांना अनुग्रह देवविला. श्री महाराजांनी त्या सर्वांना चोया करण्यापासून परावृत्त केले व आपण पुढे निघून गेले. नागपाशबंधन भिल्लांना सोडून श्री महाराज पुढे नर्मदेच्या किनाऱ्याने जाऊ लागले. जाता जाता ते महेश्वर नावाच्या गांवी आले. या गावामध्ये 2 मोठे मांत्रिक राहत असत. त्यांनी जेव्हा श्री महाराजांचे एकंदर ऐश्वर्य पाहिले तेव्हा त्यांच्याजवळ काहीतरी मंत्रसिद्धी आहे असा त्या दोघांचा समज झाला आणि तो मंत्र आपण शिकून घेतला तर आपलेही महत्त्व जगात वाढेल असा विचार करून ते दोघेजण त्यांच्या मागे लागले. श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितले, मला मंत्र तंत्र काही येत नाही. मी फक्त एक रामनाम जाणतो. मी रामाचा दीनदास आहे. हा सर्व खेळ रामाच्या सत्तेने चालला आहे अशी मला पूर्ण खात्री आहे. म्हणून घडणाऱ्या गोष्टींचा अभिमान मला होत नाही. हे बोलणे त्यांना पटता. श्री महाराज आपल्यापासून स्वतःची सिद्धी लपवून ठेवीत आहेत अशी त्यांची खात्री झाली. ते दोघेजण फार चिडले आणि श्री महाराजांना भीती दाखविण्यासाठी म्हणाले, तुमच्याजवळ मंत्रसिद्धी आहे यात शंकाच नाही. तो मंत्र सरळपणे आम्हाला द्या, नाहीतर आम्ही नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू आणि तुम्ही फुकट प्राणाला मुकाल. यावर श्री महाराज काही बोलले नाहीत. तरी पण ते दोघे त्यांच्या मार्गे फिरू लागले. असेच फिरत असता सर्वजण एका डोंगरावर आले. मंत्र देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली. तरी जेव्हा श्री महाराज त्यांना पाहिजे असलेला मंत्र देईनात तेव्हा त्यांनी त्यांच्यावर नागपाश टाकला. एका क्षणात जिकडे तिकडे नाग उत्पन्न होऊन ते श्री महाराजांच्यावर फुटकार टाकू लागले. श्री महाराज अगदी स्वस्थपणे नाम घेत उभे होते. परंतु 5 मिनिटांच्या अवकाशात सर्व नागांनी विळखे घालून त्यांना बांधून टाकले. आता तरी ते घाबरले असतील अशा कल्पनेने ते मांत्रिक बोलले, अजून तरी तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही हे नाग नाहीसे करतो. असेन कराल तर मात्र थोड्याच वेळात तुमचा प्राण जाईल. श्री महाराजांनी अगदी शांतपणे उत्तर दिले, मला सांभाळणारा राम समर्थ आहे. पण मी मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची आणि तुमची मात्र भयंकर हानी होणार आहे. मांत्रिकांनी त्यांना तुच्छ लेखले. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व आपला पाश कायम ठेवला. श्री महाराज डोळे झाकून अगदी स्वस्थ बसून राहिले. अशा अवस्थेमध्ये 3 दिवस गेल्यावर श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा पुन्हा प्रयत्न करून पाहिला तेव्हा त्याचा उलटाच परिणाम होऊन ते म्हणू लागले, तुम्हाला आपला मंत्र सांगायचा नाही म्हणून तुम्ही असल्या वेदांताच्या गोष्टी आम्हाला सांगता आहात. मग मात्र श्री महाराज उठले. जय जय रघुवीर समर्थ असे मोठ्याने ओरडले आणि त्यांनी डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेतली. त्याबरोबर सर्व नाग छिन्नविच्छिन्न होऊन मरून पडले आणि श्री महाराज मोकळे झाले. 3 दिवस इतके कडक सर्पबंधन सोसणारा हा पुरुष सामान्य प्रतीचा नव्हे अशी त्या मांत्रिकांची खात्री झाली. शिवाय
त्यांचा मंत्र बलहीन करण्याचे सामर्थ्य श्री महाराजांच्या जवळ होते याचे प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्या नजरेस आले. म्हणून दोघांनीही शरण येऊन साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराजांनी त्यांना क्षमा केली व रामनाम दिले. दोघेही मंत्राचा नाद सोडून भगवंताच्या मार्गाला लागले. त्यापैकी एक जणाला तपश्चर्या करण्याची आज्ञा देऊन नर्मदा टाकी बसविले व दुसरा जो होता त्याला बरोबर घेऊन श्री महाराज पुढे निघाले. याचे नाव सच्चिदानंद होते. हा सच्चिदानंद अखंड रामनाम घेण्याचा अभ्यास करू लागला आणि त्यात कधी कधी तो स्वतःला पूर्णपणे विसरून जाई. पण त्यामुळे त्याच्या अंगी नवीनच सामर्थ्य उत्पन्न झाले. उज्जैनला जाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी नर्मदाकाठ सोडला आणि ते बुदनी स्टेशनवर आले. गाडी येण्यास 6-7 तास अवकाश असल्यामुळे स्टेशनपासून जवळच दिसणाऱ्या एका धर्मशाळेमध्ये ते जाऊन बसले. काही वेळाने पण अपेक्षेपेक्षा बरीच लवकर गाडी आली आणि श्री महाराज स्टेशनावर पोचण्याच्या आधीच तिने निघण्याची शिट्टी दिली. गाडीची शिट्टी ऐकल्याबरोबर सच्चिदानंदाला राग आला व तो बोलला, अबे ए लौंडी, मेरे सद्गुरु को छोड़ के कहाँ जा रही है. जरासी ठर. त्याने असे शब्द काढल्याबरोबर गाडी तेथल्या तेथे थांबली. ड्रायव्हर, गार्ड वगैरे लोकांनी पुष्कळ खटपट करून पाहिली, परंतु गाडी काही हलेना. इतक्यात श्री महाराज स्टेशनामध्ये पोहोचले व सर्व प्रकार त्यांच्या नजरेस आला. तेव्हा ते त्याला म्हणाले, अरे, साधनाला आरंभ होऊन जरा कुठे सामर्थ्य सांठायला लागले तर लगेच खर्च करण्याची अवदसा तुला आठवली, आणि ते सुद्धा अशा क्षुल्लक कार्यासाठी. आप बैरागी लोक, आपल्याला जायची घाई काय आहे. आपण उद्या गेलो असतो पण तू आपली केवढी शक्ती खर्च केलीस. तुझी पूर्वीची तामस उर्मी अजून कायम आहे. तू इथूनच परत जा. 12 वर्षे एकांतात बसून भगवंताचे नाम घे आणि नंतर मला तोंड दाखव. जा, राम तुझे कल्याण करील. श्री महाराजांची ही आज्ञा ऐकून सच्चिदानंदाच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. परंतु आता मात्र तेथून निघून जाणे हेच योग्य होते, म्हणून त्याने ओल्या डोळ्यांनी श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यांना एकदा डोळे भरून पाहून घेतले आणि तोंड फिरवून तो निघून गेला. पुढे 12 वर्षांनी काशीमध्ये तो पुन्हा त्यांना भेटला. इकडे श्री महाराज उज्जैनला गेले. श्री महाराज आले आहेत असे कळताच त्यांची पूर्वपरिचित सर्व मंडळी जमा झाली. ते जेथे उतरले होते त्या ठिकाणी नामस्मरण, भजन, कीर्तन, वेदांत श्रवण व अन्नदान यांचा धडाका सुरू झाला. मंडळींचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम असल्याने रोज कोणी त्यांना आपल्या घरी बोलावित असे व श्री महाराज देखील सर्व मंडळी बरोबर घेऊन तेथे जात. निष्ठेची कसोटी. यात सुमारास श्री समर्थांचे प्रेम असणारा एक मोठा सरकारी अधिकारी गावात होता. ज्यांच्या घरी श्री महाराज जेवण्यास गेले होते अशा 2-3 ठिकाणी त्यालाही आग्रहाचे आमंत्रण होते. या प्रसंगी त्याने अर्थात श्री महाराजांना नीट पाहून घेतले होते, परंतु त्यांची परीक्षा करून ते आपल्या कसोटीला उतरल्याशिवाय त्यांच्या नादी लागायचे नाही हा त्याचा पक्का निश्चय होता. त्यांची परीक्षा घेण्यास कोणता उपाय करावा हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालीत असता एक सुवर्णसंधी त्याला आपोआप चालून आली. 10-12 वर्षांचा त्याचा मुलगा विषमाने आजारी पडला. मुलाला औषधपाणी चालू होते. 9व्या दिवशी त्याची अवस्था कठीण झाली. त्याच वेळी मुलाचा बाप श्री महाराजांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, आप उद्या सर्व मंडळींसह माझ्याकडे प्रसादाला यावे. तेव्हा श्री महाराज बोलले, रावसाहेब, आप इतके कष्ट कशाला घेता. माझ्याबरोबर 50 माणसे आहेत. उद्या आपणच सहकुटुंब माझ्याकडे प्रसादाला यावर त्याने उत्तर दिले, आपल्याला आपल्या शिष्यांपैकी कोणीही आमंत्रण केले तर आपण त्यांच्याकडे जाता,
परंतु मी बाहेरचा असल्याने आपण माझा अवहेर करता असे दिसते. हे माझे दुर्दैव आहे. हे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांना वाईट वाटले व ते तत्काळ म्हणाले, छे छे रावसाहेब, आपण हे काय बोलता? कष्टी होऊ नका, मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येईन. रावसाहेब घरी आले तेव्हा मुलाची नाडी सुटलेली होती आणि पहाटे 3 वाजता तो गेला. मुलाचे प्रेत घरामध्ये तसेच ठेवून त्या गृहस्थाने दुसऱ्या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली. सकाळी 11 वाजण्याच्या वेळी श्री महाराज आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन त्यांच्या घरी आले. त्याने देखील त्यांचे मोठे आदरातिथ्य केले आणि कोणत्याही गोष्टीचे उणे पडू दिले नाही. सर्व मंडळी पानावर येऊन बसली. सर्व पदार्थ वाढले. श्री महाराज आपल्या पाटावर बसले आणि आता संकल्प सोडाव्याचा. इतक्यात त्या अधिकाऱ्याची बायको मुलाचे प्रेत घेऊन पंक्तीमध्ये आली आणि ते श्री महाराजांच्या समोर ठेवून त्यांना रडत म्हणाली, महाराज, हा माझा बाळ काल रात्रीच आम्हाला सोडून गेला. त्याला सोडून आपण कसे जेवता? हा सर्व प्रकार पाहून सर्व मंडळी गारठूनच गेली. तेथील वातावरण एकदम बदलून गेले. रावसाहेबांचा मुलगा फार आजारी होता हे पुष्कळ लोकांना माहीत असले तरी हा नंतरचा प्रकार कोणास ठाऊक नव्हता. आता श्री महाराज काय करतात इकडे सर्वांचे लक्ष लागले. श्री महाराजांनी यत्किंचितही अस्वस्थता दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या हृदयावर हात ठेवून आईला बोलले, माय, याच्या अंगात अजून उष्णता आहे. तो गेला नाही. थोडा धीर धरा, ओरडू नका. त्याला मात्रा चाटवा म्हणजे तो सावध होईल. लगेच मात्रा उगाळून आणली व श्री महाराजांनी स्वतः मुलाला चाटवली. त्याबरोबरच देवाचे तीर्थ त्याला देऊन त्याच्या अंगाला अंगारा लावला. 5-6 मिनिटांमध्ये मुलाच्या अंगात बरीच उष्णता वाढली. तेव्हा श्री महाराजांनी त्याला हाक मारण्यास सुरुवात केली. तिसरी हाक ऐकल्यावर त्याने डोळे उघडले, थोडी हालचाल केली. काही वेळापूर्वीचे गंभीर आणि उदास वातावरण तत्काळ नाहीसे होऊन सर्वजण प्रसन्न झाले. लगेच रावसाहेब श्री महाराजांच्या पाया पहले व बोलले, महाराज, मी पुष्कळ साधू पाहिले, परंतु आपणांसारखा कोणी पाहिला नाही. आपण प्रत्यक्ष समर्थांचे अवतार आहात. या दीन माणसाला आपल्या पदरात घ्या. कान्ही केल्या ते पाय सोडिनात. तेव्हा श्री महाराज म्हणाले, रावसाहेब, मागचे सर्व विसरून जा. आजपासून श्री समर्थांनी तुम्हाला आपले म्हटले आहे. येत्या दासनवमीला तुम्ही सर्वजण सज्जनगडास त्यांच्या दर्शनाला जा. ज्या रामरायाने तुमच्या मुलाला वाचविले त्याचे नाम विसरू नका. राम तुमचे आणि तुमच्या मुलाचे कल्याण करील. 15-20 मिनिटांनी तो मुलगा चांगला शुद्धीवर आला. श्री महाराजांनी आपल्या हाताने त्याला थोडे दूध पाजले आणि नंतर सर्व मंडळी मोठ्या आनंदाने जेवली. जेवण झाल्यावर सर्व मंडळींच्या समोर रावसाहेबांनी आपला वाईट वेत वर्णन करून सांगितला व पुन्हा पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली. रावसाहेब पुढे फार योग्यतेला पोहोचले. इंदूरमधील वास्तव्य श्री महाराज उज्जैनमध्ये आहेत हे कळल्यावर जिजीबाई तेथे आली व मोठ्या हट्टाने आणि आग्रहाने त्यांना इंदूरला घेऊन गेली. तेथे पूर्वीचा गवळी त्यांना भेटला. त्याची मुलेबाळे मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागली होती. स्वतः त्याने 70 ओलांडली होती. 2 वर्षांपूर्वी त्याची बायको पण वारली होती. एक दिवस त्याने श्री महाराजांना आपल्या घरी बोलावले. त्यांची पूजा करून तो म्हणाला, महाराज, मला आता किती दिवस ठेवणार? वारंवार आपली भेट होत नाही. आपल्या हाताने या देहाची राख व्हावी अशी माझी इच्छा आहे. ती आपण पूर्ण करावी. श्री महाराज बोलले, राम तुझी इच्छा पूर्ण करील. यानंतर 1 आठवडा गेला.
एक दिवस पहाटे 4 वाजता श्री महाराज उठले आणि भर थंडीमध्ये तसेच उघडे गवळ्याच्या घरी गेले. तो जागाच असून श्री महाराजांची मानसपूजा करीत आपल्या अंथरुणावर बसला होता. मानसपूजेमध्ये त्याने घट्ट धी श्री महाराजांच्या समोर ठेवले आणि महाराज जर आता येथे असते तर केवढा आनंद लोटला असता, हा विचार त्याच्या मनात आला. हा विचार यायला व श्री महाराजांची स्वारी त्याच्या पुढे उभी राहायला एकच गाठ पडली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून श्री महाराज बोलले, गवळी दादा, माझे धी कुठे आहे ते आण बघू. त्याने डोळे उघडले तर आपल्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसेना. मोठ्या आनंदाने श्री महाराजांना त्याने आपल्या अंथरुणावर बसवले आणि आपली खरी पूजा ग्रहण करण्याची विनंती केली. सूर्योदय झाल्यानंतर त्याच्या मुलाने श्री महाराजांना स्नान घातले व श्री महाराजांनी स्वतः गवळीदादाला स्नान घातले. स्नान आटोपल्यावर त्याने श्री महाराजांची अगदी मनापासून पूजा केली व त्यांना छान घट्ट दह्याचा नैवेद्य दाखवला. श्री महाराजांनी थोडे धी आपल्या तोंडाला लावले, थोडेसे म्हातान्याला दिले व बाकीचे वाटून टाकले. नंतर ते बोलले, दादा, भगवंताने तुझा प्रपंच कडेला लावला आहे. त्याच्यापाशी मागण्यासारखे आता काही उरले नाही. म्हणून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्या चरणासकट ते वर उचलावे. यावर तोजी महाराज एवढेच शब्द बोलला आणि त्याने त्यांच्या पायांवर डोके ठेवले. एकदा ठेवलेले डोके त्याने पुन्हा वर उचललेच नाही. श्री महाराजांनी त्याला आपल्या मांडीवर घेतला, परंतु त्याच्या कुरडीतून प्राण कधीच निघून गेले होते. हे पाहून श्री महाराज त्याच्या मुलांना व इतर मंडळींना म्हणाले, दादा गेल्याचे दुःख तुम्ही करू नका. मोठ्या मोठ्या तपस्व्यांना साधणार नाही असा अंतकाळ त्याने साधला आहे. त्याने फक्त एका नामावर निष्ठा ठेवली आणि त्या निष्ठेचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली. माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते. नंतर श्री महाराजांनी स्वतः आपल्या हातांनी त्याची उत्तरक्रिया केली आणि त्याच्या अस्थी गंगेमध्ये टाकल्या. जिजीबाईची मुलगी ताई हिला या वेळी सुमारे 20 वर्ष लागले असून तिच्या लग्नाला 4-5 वर्षे झाली होती. लहानपणापासूनच तिची प्रकृती अशक्तच असे व लग्न झाल्यानंतरही तिच्यात विशेष सुधारणा झाली नव्हती. अशा परिस्थितीत तिला दिवस गेले. पहिलीच खेप असल्यामुळे तिला डोहाळ्यांचा देखील बराच त्रास झाला. बाळंतपणाचे दिवस भरत आले तेव्हा तिचा अशक्तपणा फारच वाढला आणि तिच्या हातापायांवर सूज आली. रक्तक्षयाची सर्व लक्षणे तिच्या ठिकाणी दिसू लागली व बाळंतपणाच्या दिव्यातून ती सुरक्षितपणे पार पडेल किंवा नाही याबद्दल डॉक्टरांनी संशय प्रकट केला. दोन्ही दृष्टींनी तिचे दिवस भरले आहेत असे सर्वसामान्य लोकांना वाटले. श्री महाराज मुख्यतः जिजीबाईच्या घरीच असत व ताई देखील सदोदित त्यांच्या मागे मागे असे. तिची अवस्था बघून एकदा ते म्हणाले, ताई, तुला श्वास घ्यायला देखील श्रम होत आहेत. तुझ्या अंगात रक्त मुळीच राहिले नाही. तुझे कसे होईल? मला तर फार काळजी वाटते. यावर ताईने उत्तर दिले, महाराज, आपण माझ्याजवळ जोपर्यंत आहात तोपर्यंत मला मुळीच भीती वाटत नाही. मी सारखे नामस्मरण करते. राम काय करतो पाहू असे म्हणून श्री महाराजांनी तो विषय सोडून दिला. यानंतर 8 दिवस गेले आणि एके दिवशी दुपारी ताईचे पोट दुखू लागले. रात्री 11-11:30च्या सुमारास जेव्हा जोराने कळा येऊ लागल्या तेव्हा त्या तिला सहन होईनात, म्हणून तिने श्री महाराजांना निरोप पाठवला की मला लवकर सोडवा. निरोप पोचल्यावर ते जिजीला म्हणाले, जिजीमाय, आज माझी कंबर फार दुखते आहे. मला पांघरायला एक घोंगडी दे. ते इकडे घोंगडी पांघरून कणहत बसले आणि तिकडे ताईच्या कळा एकदम थांबल्या व तिला ग्लानीमुळे बेशुद्धी आली. 5 मिनिटांनी घोंगडीमध्ये त्या असा तान्हे मूल रडण्याचा आवाज येऊ लागल्याने जिजीबाई म्हणाली, महाराज,
इथे कोण रडत आहे? श्री महाराजांनी घोंगडी बाजूला केली आणि म्हणाले, अरेच्या ताईचे मूल इकडे कसे आले? जा लवकर तिकडे घेऊन जा. जिजीबाईने त्यांचे अनेक खेळ पाहिलेले असल्याने ती इतकी स्तंभित झाली नाही. तिने ते मूल उचलले व सरळ ताईकडे नेले. ती अजून बेशुद्धच होती, परंतु आईने 2-3दा हाक मारल्यावर तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा महाराज कुठे आहेत हा पहिला प्रश्न विचारला. महाराज सारखे माझ्याजवळ बसून होते आणि त्यांनी बाळाला माझ्या हातात दिले तेव्हा मला जाग आली. पण महाराज तर इथे दिसत नाहीत. त्यांना लवकर बोलावून आण असे ती आईला सांगू लागली. 1 तास झाल्यावर श्री महाराज तिच्या खोलीमध्ये गेले. त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यांना आनंदाश्रू लोटले. बाळ, आता तुला घाबरण्याचे कारण नाही. अगदी स्वस्थ पडून विश्रांती घे आणि होईल तेवढे नामस्मरण कर असे तिला सांगून श्री महाराज बाहेर आले. जिजीबाईच्या भावाच्या ओळखीने एक प्रोफेसर श्री महाराजांकडे येऊ लागला. तो स्वाभाविक बुद्धिमान असला तरी अश्रद्ध होता, परंतु तितकाच प्रामाणिक होता. त्याचे व श्री महाराजांचे 2 तास संभाषण चाले. त्यात तो अनेक शंका विचारी आणि ते देखील अत्यंत प्रसन्नपणे त्याला उत्तरे देत. श्री महाराजांनी त्याला नाथभागवताचा अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे तो ते अगदी मनापासून वाचित असे. त्याची बायको मेली तेव्हा तो फक्त 31 वर्षांचाच होता, पण त्याने पुन्हा लग्न केले नव्हते. एक दिवस तो म्हणाला, महाराज, आपण मागता इतकी मेवा मिठाई आणि फळफळावळ लोक आपल्याला का देतात? श्री महाराज हसून बोलले, अहो, हा प्रारब्धाचा गुण आहे. आपले अन्न, वस्त्र, पैसा, मानापमान व शरीरदुःख ह्या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत. हे ऐकून तो गप्प बसला आणि घरी गेल्यावर त्याने त्यावर पुष्कळ विचार केला, परंतु प्रारब्धाचा सिद्धांत त्याला पटेना. दुसऱ्या दिवशी श्री महाराजांच्याकडे आल्यावर तेथे बरीच मंडळी असल्याने तो बाजूला बसला. काही वेळ गेल्यावर एक गृहस्थ आला व त्याने त्यांच्यासमोर एक अत्तराची बाटली ठेवली. आणखी काही वेळाने दुसरा गृहस्थ आला. त्याने ती बाटली मागितली तेव्हा श्री महाराजांनी त्याला ती देऊन टाकली. प्रोफेसरकडे पाहून ते म्हणाले, प्रारब्ध असा खेळ करीत राहते. तो म्हणाला, महाराज, मला हे पटत नाही. तेव्हा ते जोराने म्हणाले, अहो, तुम्ही नोकरी चाकरी करणार, घरदार सांभाळून प्रपंचात राहणार आणि आमच्यासारख्या गोसाव्या पुढे मिठाई येऊन पडते याचे वैषम्य वाटून घेणार. जरासे धाडस करा आणि मग पहा काय घडते ते. श्री महाराजांच्या या बोलण्याचा त्याच्या मनावर इतका मोठा परिणाम झाला की तो मुकाट्याने उठला. त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि नोकरी सोडून निघून गेला. यानंतर 8-10 वर्षांनी अयोध्यामध्ये तो श्री महाराजांना पुन्हा भेटला. श्रीरामरायाशी त्याचे संभाषण होत असे इतकी त्याची तयारी झाली असे श्री महाराज स्वतः बोलले. जिजीबाईच्या कुटुंबाचा निकट स्नेह असलेले मोडक उपनामवाचे एक घराणे इंदुरात होते. हे मोडक फार श्रीमंत असून पूर्वीच्या काळी ते सरकारला पैशाची मदत करीत असत. त्यामुळे त्यांचा मोठ्या सरकारी अधिकारी वर्गाशी परिचय असे. मोडकांना हरी नावाचा तरुण हुशार मुलगा होता. या मुलाला सर्वजण भैयासाहेब म्हणत. याचे श्री महाराजांवर एकदम इतके प्रेम बसले की तो 24 तास सारखा त्यांच्या बरोबर राहू लागला. भैयासाहेबांच्या प्रेमामुळे श्री महाराज मोडकांच्या घरी राहाव्यास गेले असता एक दिवस भैयासाहेबांना ते म्हणाले, भैयासाहेब, तुम्हाला प्रपंच पाहिजे का परमार्थ पाहिजे? भैयासाहेबांनी उत्तर दिले, महाराज, मला परमार्थ पाहिजे. श्री महाराज पुन्हा बोलले, पहा, नीट विचार करा. परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आल्यास हाती चौकदरी घ्यावी लागेल. आहे का तयारी? यावर भैयासाहेब म्हणाले, होय महाराज, आहे माझी तयारी. बरे तर
राम तसेच करील असे बोलून श्री महाराज स्वस्थ राहिले. या सुमारास तुकोजीराव होळकर इंदूरचे अधिपती होते. तुकोजीराव हा मोठा स्वाभिमानी, तेजस्वी आणि सात्विक राजा होता. मल्हारराव गायकवाड यांच्या बाजूने त्याने थोडेसे काम केले होते. शिवाय शिंद्यांच्या काही भानगडींमध्ये त्याने शिंद्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे ब्रिटिश सरकार त्याच्यावर जळफळत असे. त्याचप्रमाणे इंदूरच्या रेसिडेंटशी तो फार ताठपणाने वागल्याने सरकारशी त्याचा बेबनाव जास्तच वाढला. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकार त्याच्यावर कडक नजर ठेवून वागू लागले. याची जाणीव त्याला पूर्णपणे होती. भैयासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचे श्री महाराजांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. पळशीकरांना त्यांच्या दर्शनाने व बोलण्याने फार समाधान झाले. ही गोष्ट त्यांनी आपल्या राजाच्या कानावर घातली. तुकोजीरावांची मनःस्थिती फार अस्वस्थ होती, परंतु श्री महाराजांची खरी योग्यता आपणास समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही असे तो स्पष्टपणे बोलला. त्यांची खरी योग्यता समजण्यास काय उपाय करावा याबद्दल बरीच चर्चा होऊन शेवटी त्यांनी असे ठरवले की राजाने साध्या पोशाखात पळशीकरांच्या बरोबर श्री महाराजांच्या भेटीस जावे आणि त्याला श्री महाराजांनी ओळखले तर ते खरे साधू आहेत असे समजावे. त्याप्रमाणे एके दिवशी रात्री 10 वाजून गेल्यावर राजा एकट्या पळशीकरांना घेऊन मोडकांच्या घरी आला. डोक्याला पांढरा शुभ्र पंजाबी फेटा, अंगात पांढरा शुभ्र सदरा व खाली पांढरा शुभ्र पायजमा असा पोशाख राजाने केला होता. भैयासाहेबांनी त्या दोघांना श्री महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर श्री महाराजांनी तुकोजीरावाचा हात धरला व त्याला आपल्याजवळ बसवले. पळशीकर बोलले, हे माझे एक स्नेही आहेत. यांचे सरकारात काही काम आहे, ते होण्याची कृपा व्हावी म्हणून हे आपल्या दर्शनाला आले आहेत. दिवाण साहेबांचे हे भाषण ऐकून श्री महाराज किंचित हसले आणि राजाकडे वळून म्हणाले, सरकारांतले काम व्हायला सरकारने उठून दुसरीकडे जाण्याचे कारण नसते. पण सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते, म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते. सरकारने वैराग्याच्या विरक्तवृत्तीने वागले पाहिजे. आपले काम होईल, आपल्या अब्रूला धक्का पोचणार नाही, पण तुम्ही मनापासून नामस्मरण करा. राम तुमचे रक्षण करील. हा माझा आशीर्वाद घ्या. सुरुवातीसच श्री महाराजांनी मुद्दाम हात धरून बसवताक्षणीच राजा मनामध्ये उमजला होता, परंतु त्यांचे हे भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखले याबद्दल त्याची खात्री झाली आणि त्याने उठून साष्टांग नमस्कार घातला. आपण कोण व असे का आलो हे त्याने श्री महाराजांना सांगितले व त्यानंतर 2 तास त्यांचे गुप्त संभाषण होऊन मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने राजा घरी परतला. तुकोजीराव नामस्मरण करू लागला व 2-4 वेळा श्री महाराजांच्या दर्शनास आला. ज्यांच्या घरी ते असत त्यांच्या घरी राजाला जावे लागे आणि घराच्या मालकाला त्यांची बरदास्त ठेवता ठेवता नाकी नऊ येत. म्हणून राजवाड्यातच येण्याची त्याने श्री महाराजांना विनंती केली. शिवाय राजकारणाच्या गुप्त गोष्टी राजवाड्यामध्ये एकीकडे जितक्या मनमोकळेपणाने व स्वस्थपणे बोलता येतील तितक्या लोकांच्या घरी बोलता येत नव्हत्या हे देखील त्याचे म्हणणे योग्यच होते. श्री महाराजांनी ते कबूल केले, पण ते इतकेच बोलले, तुम्हाला पाहिजे तेव्हा मी येणार नाही. मला पाहिजे तेव्हा मी वाड्यात येईन आणि मला योग्य वाटेल तेव्हा मी निघून जाईन. श्री महाराजांचा परिचय बराच वाढल्यावर एकदा राजाचे मनात आले की श्री महाराजांची फार गरिबी आहे, आपण त्यांना काही दान द्यावे असा विचार करून त्याने 3 गावांची इनाम संद तयार केली आणि श्री महाराजांना बोलावणे पाठविले. बोलावणे आले की आत्ता येतो असे म्हणून श्री महाराज लोकांशी बोलण्यात गुंतून जायचे.
अशा रीतीने 10-15 बोलावण येऊन गेली व 2 दिवस गेले. तेव्हा 3ऱ्या दिवशी राजाचा निरोप आला की आपले दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि बोलावण्यास आलेल्या मनुष्याला कसेही करून त्यांना वाड्यामध्ये आणण्यास बजावले. आपल्याला भेटल्याशिवाय राजा अन्न घेणार नाही हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी राजवाड्यात जाण्याची तयारी केली. ते आल्यावर राजा त्यांना सामोरा गेला व साष्टांग नमस्कार करून त्यांना त्याने गादीवर बसविले. नंतर त्याने संदेचा कागद मोठ्या आदराने पायांवर ठेवून पुन्हा नमस्कार केला. हे काय आहे असे म्हणून श्री महाराजांनी तो कागद आपल्या हातात घेतला, थोडासा वाचून पाहिला आणि तरदिशी फाडून टाकला व त्याला म्हणाले, असला माझा मिंधा परमार्थ नाही. मला देणारा राम समर्थ आहे. तुकोजीराव तेजस्वी खरा, पण आपण होऊन लक्ष्मी पायांशी लोटांगण घालीत असता तिला पायांनीच दूर ढकलण्यामध्ये दिसणारे श्री महाराजांच्या अंगचे निस्पृहपणाचे तेज पाहून तो व इतरे सर्व लोक चकित होऊन गेले. या प्रसंगानंतर काही दिवस गेल्यावर राजाची व इंदूरच्या इंग्रज रेसिडेंटाची कान्ही बाचाबाची झाली. त्यामुळे राजा फार अस्वस्थ झाला. आपले दुःख त्यांच्या कानांवर घालून त्यांचे 4 शब्द ऐकावे म्हणजे आपल्या मनाला शांतता येईल असे वाटून दुपारी 2 वाजता त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले. नुकतेच जेवण आटोपून श्री महाराज विश्रांती घेण्यासाठी खोलीकडे निघाले होते. इतक्यात राजाचा मनुष्य आला व त्याने निरोप सांगितला. तो ऐकून ते तसेच उघड्या अंगाने निघाले. वाड्यात आल्यावर आपण एकटेच वर गेले व राजाच्या खोलीमध्ये शिरले. त्यावेळी राजा रस्त्याजवळच्या खिडकीसमोर उभा राहून एकाग्र मनाने काहीतरी पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. श्री महाराज हळूच त्याच्या जवळ गेले व म्हणाले, राजा, तू काय पाहत आहेस? तुला कसले वाईट वाटत आहे? हे ऐकताच तो एकदम त्यांच्याकडे वळला. त्याने त्यांच्या गळ्याला मिठी मारली व म्हणाला, महाराज, काय सांगू आपल्याला? रस्त्याकडेच्या झाडाखाली बसलेला तो भिकारी पहा. तो झाडाला टेकून बसला आहे. भीक मागून आणलेला भाकरीचा एक तुकडा त्याच्या हातात आहे आणि एक तुकडा तोंडात आहे. तो भाकरीचा घास चावता चावताच त्याला गाढ झोप लागली आहे. तोंडात घास तसाच असून तो कसा स्वस्थ निजला आहे. तो खरा भाग्यवान. आणि मी उत्तम जेवण जेवतो, पलंगावर मऊ मऊ गाद्या घालून त्यावर निजतो. इतके नोकरचाकर माझ्या हाताखाली दिमतीला आहेत, परंतु रात्रभर अंथरुणावर पडून मी झोपेशिवाय तळमळत असतो. त्या दिवशी त्याचे व श्री महाराजांचे तासभर संभाषण होऊन राजाची वृत्ती प्रसन्न झाल्यावर ते परत घरी आले. याच मुक्कामात श्री आनंदसागर व श्री ब्रह्मानंद या दोघांची श्री महाराजांशी गाठ पडली. इंदूरमध्ये बरेच दिवस वास्तव्य केल्यामुळे श्री महाराजांचे नाम जिकडे तिकडे पसरले. एखाद्या राजाला शोभेल असे त्यांचे ऐश्वर्य तेथे असे. ते जेथे जेथे राहत तेथे तेथे भजन, नामस्मरण आणि अन्नदान धडाक्याने चालू होई. अनेक प्रकारचे व अनेक प्रातीचे लोक येऊन त्यांच्याजवळ समाधान पावत व परत जाताना नाम घेऊन जात. ही त्यांची कीर्ती गोंदवल्यास पोचली. तेव्हा गीताबाईंनी दादोबा व गोपाळ नामवाच्या त्यांच्या नातेवाईकांना त्यांना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठवले. से इंदूरला येऊन श्री महाराजांना भेटले. तेव्हा त्यांचा फार आदरसत्कार करून श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतले. दादोबांनी आईचा निरोप सांगितला तेव्हा श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले व आपण आता लवकर जाऊ असे त्यांनी त्यांना आश्वासन दिले. पण तेथील आनंदामध्ये दादोबाच लवकर परत जाण्याचे विसरले. तेव्हा 10-12 दिवसांनी श्री महाराजच त्यांना बोलले, अरे दादोबा, आपल्याला घरी परत जायचे ना? मग असे करून कसे चालेल? आपण उद्या निघायचेच. श्री महाराज उद्या इंदूर सोडणार ही बातमी पसरण्यास वेळ लागला नाही.
लगेच भेटायला येणाऱ्या मंडळींची गर्दी उडाली. श्री महाराजांना जेवायलाही अवकाश राहिला नाही. म्हणून आणखी एक दिवस त्यांचा मुक्काम वाढला. दुसऱ्या दिवशी जिजीबाई आली व म्हणाली, महाराज, मला आपण श्रीतुकामाईंकडे नेण्याचे वचन दिले आहे. आपण एकदा येथून गेला की पुन्हा इकडे केव्हा याल याचा नेम नाही, म्हणून मी आपल्याबरोबर येणार. तिचे हे बोलणे ऐकून भैयासाहेब म्हणाले, महाराज, मला देखील आपण घेऊन चला. मलाही श्रीतुकामाईंचे दर्शन करून द्या. श्री महाराजांनी दोघांनाही बरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. इंदूर सोडल्यावर जवळजवळ 1 महिन्याने ते येहळेगामला पोचले. श्री महाराजांनी आपल्या बरोबरच्या मंडळींना अशी सक्त ताकीद दिली होती की येहळेगामला असेपर्यंत कोणीही त्यांना महाराज म्हणायचे नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचे नाही. श्रीतुकामाईंना पाहिल्यावर श्री महाराज, जिजीबाई व भैयासाहेब या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. जिजीबाईला श्रीतुकामाई बोलले, भली परीक्षा केलीस, पण फसली नाहीस ना. त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, तुझे कल्याण होईल. भैयासाहेबांना ते म्हणाले, विकल्पन बाळगता त्याला दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौकदरी असतानाही समाधान ही त्याची जहागीर.